मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत उपीट. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी रवा, रव्याच्या 2 पट मी पाणी घेतलेले आहे, तेल, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे, 2 मी मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, हळद आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने. सर्वात अगोदर आपण एका कढई तापत ठेवणार आहे. कढई तापली की आपण त्याच्यामध्ये जो रवा घेतलेला आहे तो थोडासा भाजून घेणार आहे. रव्याचा रंग बदलेपर्यंत हलवत राहायचे. तोपर्यंत मी एका गॅसवरती पाणी तापत ठेवलेले आहे. रव्याचा रंग बदलेपर्यंत सतत हलवत राहायचे, जेणेकरून रवा करपला नाही पाहिजे. आता माझ्या रव्याचा रंग बदललेला आहे. रवा मी एका बाजूला काढून घेणार आहे. पुन्हा कढईमध्ये तेल टाकायचे. तेल थोडं तापून झालं त्याच्यामध्ये आपण मोहरी घालणार आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी आपली तडतडली, कढीपत्त्याची पाने घालायची आहेत, जिरे घालायचे, कांदा एक घालायचा आहे, व्यवस्थित हलवत राहायचं आहे. आपण चिरून घेतलेली मिरची घालायची आहे, हळद, चवीनुसार मीठ घालायचं. आपण भाजून घेतलेला रवा घालायचा आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. आपलं मिश्रण हलवून झालेलं आहे. आता आपण जे पाणी गरम करत ठेवलेले ते घातलंय आणि सतत हलवत राहायचे. वरून कोथिंबीर घाला. तयार आहे आपलं छान असं उपीट. नाश्त्याला सुंदर लागतं. चहा बरोबर, गरम गरम चहा बरोबर नाश्ता आपला तयार. तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.